पावसाच्या थंडगार हवेत गरमागरम पायाचं सूप समोर असेल आणि त्यामागून झणझणीत मटण पाया, असं काही समोर आलं की दुसरं काहीच नकोसं वाटतं. आज मी दाखवणार आहे अशी रेसिपी जी केवळ चवदार नाही तर अंगात ताकद भरून टाकणारी आहे, हाडं मजबूत करणारी आणि गावाकडे जी उपाय म्हणून केली जाते अगदी तशीच. पाया सूप हा काही मटणाचा भाग नाही. या सूपात असते नैसर्गिक ताकद, हाडांना लागणारं कॅल्शियम, सांध्यांना दिलासा देणारं कोलाजेन आणि अंगात उष्णता निर्माण करणारी अस्सल गरमाई. चला तर मग करूया सुरुवात आजची ताकद देणारी, 100 रोगांवर उपाय ठरणारी खास पावसाळी रेसिपी. आज आहे रविवार आणि रविवार म्हणजे नॉनव्हेज प्रेमींचा खास दिवस. मग काय, अहो आहेत आमचे नॉनव्हेज प्रेमी, त्यांना आज पाया सूप प्यायची खूप इच्छा झाली आणि त्याचबरोबर झणझणीत असं पाया मटण. तरी ते पाय मी स्वच्छ धुवून घेत आहे. आता कुठे चुली आहेत, मटणाच्या दुकानातूनच असं साफ करून म्हणजे तोडून फोडून आणायला लागतं. वरती थोडीफार धूळ किंवा केस असतात ते आपण व्यवस्थित साफ करून घ्यायचं. त्यासाठी ते मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठाने पूर्णपणे क्लीन होतात. छान असं चोळून 2-3 पाण्याने धुवून काढलं. बघा किती क्लीन झाले आहे. ही केस वगैरे काहीच राहिलं नाही त्याच्यावर. कुकरमध्ये 1 पळी तेल आणि 2 पळी मी तूप घातलेलं आहे. त्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत. पाया सूपला फक्त खडे मसाल्यानेच खूप छान फ्लेवर येतो. बाकी कोणतंही वाटण वगैरे काहीच घालायची गरज नाही. 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र, 1 स्टार फूल, 1 वेलची घेतलेली आहे, 1 चमचा जिरे, 4-5 मिरी आणि 2-3 लवंगा. तुम्हाला आवडेल तितके तुम्ही यामध्ये मसाले घालू शकता. छान फ्लेवर येतो. मसाले थोडेफार परतून घेतल्यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकला, तोही छान परतून घेतला. गावात आजही जुने जाणते मंडळी आहेत. ते सांगतात पाया सूप प्याल की थंडी लागत नाही, थकवा वाटत नाही आणि सकाळपासून अंगात एकदम जोश भरतो. अंगात ताकद निर्माण होते, हाडांना कॅल्शियम, सांधेदुखीचा त्रास असेल तर आवर्जून हा पाया सूप तुम्ही नक्की प्या. कांदा परतून झाल्यावर स्वच्छ करून ठेवलेला हा पाया मी यामध्ये घातला. 1 मिनिटभर परतून घेतला. खलबत्त्यात ठेचलेलं 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं यामध्ये टाकलं. तेही त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घेतलं. अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून 1 मिनिटभर परत परतून घेतलेलं आहे. पाया शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे. कुकरमध्ये पूर्णपणे पाया बुडेल इतपत पाणी घालायचं आहे. त्यातील सूप लहान मुलांना अत्यंत पौष्टिक आहे बरं का. पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात आठवड्यातून एकदा तरी पाया सूप लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही घेतलं पाहिजे. हे पौष्टिक आहे, आरोग्यदायी आहे. पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण लावलं. कुकरच्या आता आपल्याला 10 शिट्ट्या काढायच्या आहेत. अगदी गरगरीत शिजवून घ्यायचं आहे. पाया शिजायला खूप वेळ लागतो. पाया मटण हाडांपासून पूर्णपणे वेगळं झालं पाहिजे. बघा कसं मस्त गरगरीत शिजलं आहे. 7 शिट्ट्या मी मोठ्या आचेवर दिल्या आहेत. पुढच्या 2-3 शिट्ट्या मी मंद आचेवर दिल्या आहेत. मटण छान शिजतं. तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे देऊ शकता. याचं सूप आता मी थोडंसं बाजूला काढून ठेवत आहे, जेवढं लागणार आहे तेवढं. राहिलेले आपल्याला पाया सूप बरोबर तर एक झणझणीत मटण पाया रेसिपी बनवायची आहे. मटण पाया झणझणीत मसाल्यात मऊशार शिजवलेला आणि असा की हाडं चावून खाल्ली जातं. मस्त असं सूप मी बाजूला थोडं काढून घेतलेलं आहे. 2च पायाचे पीस यामध्ये मी काढून घेतलेले आहे. बाकी पायाने हे सूप मी मस्त असं झणझणीत मटण पाया करायसाठी ठेवलं आहे. त्याला तर मग मसाल्याची सुरुवात करूया. ह्या पाया सूपमध्ये मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. मीही घालणार आहे पण थोडं थंड झाल्यावर. आताच घातली तर पूर्णपणे काळी पडेल गरम गरम वाफेने. कढई घेतली. कढईमध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे. अर्धा इंच आलं मी यामध्ये टाकलेलं आहे. अर्धा इंच आलं मी सूपमध्ये घातलेलं आहे. हे सर्व मिळून 1 इंच आलं बस होतं. जास्त काही घालायची गरज नाही. आलं 2 मोठे मसाल्यासाठी कांदे घेतलेले आहेत लांब असे चिरून, ते यामध्ये टाकून 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं मी तुकडे करून घातलेले आहे. तुम्ही खिसूनही घालू शकता. खोबरं मात्र तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला. इथे खोबऱ्याची छोटी 1 वाटी आहे, त्यातलं अर्धी वाटी घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खोबरं इथे वापरू शकता. लसणाचा 1 गड्डा म्हणजे 12 ते 15 पाकळ्या इथे घातलेल्या आहेत. मिनिटभर सगळं छान असं परतून घेतलं. एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. थंड करायला ठेवलं. भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पावसाळा आहे, भरपूर माती असते, थोडीफार रेतीही असते, दाताखाली येते, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची. कोथिंबीर मात्र भरपूर घाला. मला दाखवलेली सगळी कोथिंबीर मी मिक्सर जारमध्ये घेतली. एवढी लागणारच आहे. या पद्धतीने एकदा वाटण करून बघा, खूप छान होते चवीला. 1 चमचा होईल इतपत जिरं घेतलेलं आहे. थंड केलेलं प्लेटमधलं सगळं कांदा खोबऱ्याचं वाटण यामध्ये मी टाकलं. 1 टोमॅटो घालायचा आहे. 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो मी कट करून यामध्ये घातला. माझ्या रेसिपीलाही टोमॅटोने खूप छान फ्लेवर येतो, म्हणून आवर्जून टोमॅटो घाला. काही जण टोमॅटो नाही घालत म्हणून सांगितलं. हे आपल्याला पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे. बारीक अशी पेस्ट बघू शकता. पाण्याची काहीच गरज भासत नाही टोमॅटो असल्यामुळे. बस एवढ्याच मसाल्यामध्ये छान असं आपल्याला पाया मटण करायचं आहे, झणझणीत आणि चमचमीत. मसाला भाजून घेतला. त्याच कढईमध्ये मी 2 ते 3 पळी तेल घातलेलं आहे.
बाकी यात काही टाकायची गरज नाही. डायरेक्ट केलेलं सगळं वाटण यामध्ये टाकलं. तर हा मसाला आपण आधीही भाजून घेतला आहे थोडाफार. आता या मसाल्याला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत आपल्याला 1 ते 2 मिनिटं पूर्णपणे ह्याचा कच्चा वास जाईपर्यंत मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मसाल्याला थोडंफार तेल सुटू लागलं आहे. त्यातच आपल्याला हळद आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार. त्याचप्रमाणे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे. कारण आधी सूपमध्येही मीठ घातलं होतं आपण. त्याच अंदाजाने ते घालायचं आहे. मीठ आणि हळद टाकून 1 मिनिटभर परत परतून घेतलं. आता यामध्ये मी 1 चमचाभर किचन किंग मसाला टाकणार आहे. किचन किंग मसाल्याने खूप छान टेस्ट येते. किचन किंग मसाल्यासोबत तुम्ही इथे चिकन मसाला 1 चमचाही टाकू शकता. त्यानेही खूप छान चव येते. पण मी किचन किंग मसाला एकच टाकला आहे आणि 1 चमचा परत परतून घेतलं 1 मिनिटभर. थोडंसं सुकं वाटू लागलंय म्हणून थोडंसं मसाल्याचंच पाणी घातलं. मसाला छान परतला जातो. खाली तळही लागत नाही आणि छान शिजलाही जातो. आता यामध्ये मी 2 मोठे चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालणार आहे. तुम्ही तुमच्या वापरण्यातला घरचा कोणताही मसाला इथे टाकू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्तही करू शकता. थोडंसं सुकं वाटत होतं तेव्हा मी मसाल्याचं पाणी थोडंसं त्यामध्ये टाकलं आणि 1 मिनिटभर आता ह्याला तेल सुटेपर्यंत परत आपल्याला परतून घ्यायचं आहे. ही प्रोसेस फॉलो करून मसाला छान शिजवला ना की आपली ग्रेव्ही खूप छान लागते बरं का. ग्रेव्हीला कच्चा वास येत नाही, तो सुगंधही येतो मसाले छान शिजल्यामुळे. ते 2 मिनिटांमध्ये ही पूर्ण प्रोसेस होते. त्यानंतर आपल्याला कुकरमधला शिजवलेला सर्व पाया आणि सूप यामध्ये घालायचा आहे. पाया तर आपला गरगरीत आपण शिजवून घेतला आहे. हे टाकल्यानंतर 2 मिनिट आपल्याला छान अशी याला कड काढून घ्यायची आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे. पाया कसं मग मसाल्यांमध्ये मस्त मऊशार होतो. पूर्णपणे मसाल्यांचा फ्लेवर ह्या पायांमध्ये मिक्स होतो, एकजीव होतो. हा वाफळता पायाचा रस्सा खाल्ल्यावर शरीरात काय ताकद येते हे शब्दात नाही सांगता येणार, पण खाताना बोटं चाटाल एवढं नक्की. आणि हो, अशा ताकदवान पावसाळी रेसिपीसाठी फॉलो करायला विसरू नका. पावसाळ्यात हाडं दुखतायत, थंडी लागते, तर हाच आहे खास उपाय. गरमागरम पायाचं सूप आणि मटण पाया, हाडांना ताकद देणारा, शरीर गरम ठेवणारा आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवणारा जबरदस्त प्रकार. मसालेदार या पद्धतीने बनवलेला पाया एकदा खाल्लात की दर रविवारी हवा वाटेल. तर मग करणार ना? करून बघितल्याशिवाय तुम्हाला चव कळणार नाही. तर मंडळी, ही रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. तुमच्या आहोंसारखेच कोणी जर नॉनव्हेज प्रेमी असेल तर त्यांना रेसिपी नक्की शेअर करा. बघा तर मग मटण कसलं गरगरीत शिजलं आहे. हाडावरचं पूर्णपणे मटण मऊ झालं आहे. खायला तर एवढं टेस्टी लागतं, एवढं पौष्टिकही आहे. लहान मुलांनाही आवर्जून पाया सूप प्यायला द्या, त्यामुळे भरपूर ताकदही वाढते. आणि हे पाया सूप लहान मुलांसाठी खूप गरजेचं आहे. कोणाला जर सांधेदुखीचा त्रास असेल तर त्यांना तर योग्यच आहे. रेसिपी थोडी जरी आवडली असली तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.